आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, असं सांगत नवं संशोधन, नवं तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत, असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉक्टर लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो, त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800 11 7800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माय GOV या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMSद्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका S. जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या S. जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. इलैयराजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. S. जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी S. जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी S. जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 मध्ये इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्ह हिनं कॅरोलाइना मुकोव्हावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडपुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7 बाद 341 धावांवर डाव घोषित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सूर्या, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका S. जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.